हा बघा मित्रांनो, हा बघा पाण्यात तुम्ही असं राहू शकता काय बघा. जलसमाधी, जलसमाधी नवीन स्टाईल पोहायची, एक नंबर. डायरेक्ट चिम्मेश्वर विषय आहे जा. तर मित्रांनो कशी वाटली ट्रिप? गुड मॉर्निंग मित्रांनो, मी विघ्नेश सर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आपल्या ट्रिपचा डे 2 आहे. काल रात्रीपर्यंत खूप जागरण वगैरे झालं, त्यामुळे व्हिडिओचा एंड पण करता नव्हता आला मला, जो की मी सकाळी केला. आणि बऱ्यापैकी मस्त उठलो, लेट उठलो थोडंसं. आता जवळजवळ 8:30 पावणे 9 झालेले आहेत आणि उठलो आहे सर्वजण. आता बघा तिथे पूलमध्ये पण गेलेले आहेत. तर मी थांबलो, म्हटलं की आधी जरी ते इंट्रो वगैरे शूट करतो आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो सर्व आजची पण मजा. खूप दमलो थकलो. ह्यावेळी थोडं शूट मला वाटतं कमी जास्त झालं असेल, कारण का थोडं एन्जॉयमेंट जास्त केलं आहे. बऱ्याच दिवसांनी फॅमिली एकत्र भेटली, त्यामुळे जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला मी दाखवलं. फर्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही अजून तो बघितला नसेल तर पहिला पार्ट जाऊन बघा आणि हा सेकंड पार्ट पण देखील तेवढाच एन्जॉय करा. चला तर मग जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो काय करायचं, सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि बघूया आजच्या दिवसात आपण काय काय धमाल मजा मस्ती करतो. आणि आज आपलं चेक इन काल लेट झालं, त्यामुळे चेकआउट आज आपला उशिरा आहे. आपण 4-5 वाजता इथून निघणार आहोत, तोपर्यंत फुल मजा करणार आहे. आज पावसाचं वातावरण बघा, फुल मागे जी डोंगररांगा दिसत नाही धुक्याने पूर्ण ही झालेली आहे, तर पावसाचं पण मस्त वातावरण आहे. पावसात मस्त एन्जॉय करायचं. चला तर मग आजचा दिवस पण एन्जॉय करूया. बघा मित्रांनो, आजचं सकाळचं वातावरण आहे हे. खूप सुंदर अशी पहाट. त्या साईडला डीजे वाजतोय आणि नवी सगळ्यांना ढकललेला आहे. आणि त्या आंघोळी चालली. ओम केशवाय नमा, ओम माधवाय नमा, ओम गोविंदाय नमा. आणि सगळ्यांना गंगाजल. हो, गंगाजल. आता तुम्हाला समजलं असेलच आम्ही पूल मध्ये आलोय. हो बरोबर, हे पाणी आहे आणि आम्ही पोहतो आहे. आता विनेशदा आपला उडी मारतो बघा. सूर बघा गेलाय खाली, पाण्याखाली. कुठे बाहेर पडतो बघूया. तिथे स्विमिंग पूल एंड होतोय. एक नंबर, एक नंबर, एक नंबर, एक नंबर, एक नंबर. हे असे आपले सगळे फार्म आहेत. खूप भारी, खूप भारी वाटते. चला आता लवकरात लवकर मी पण पाण्यात जातो. सो मित्रांनो बघा, आज डे 2 आहे आणि सकाळ सकाळी एवढं चांगल्या पावसाच्या वातावरणात आता आपण पाण्यामध्ये जातलोय. त्याला जाऊया पाण्यामध्ये आणि सूर मारूया. आता निकेश आणि चेतनदा दोघा जणांनी सूर मारलाय. तो कुठे बाहेर येतात बघूया. दोघं इकडे बाहेर आलेत. काय घे एवढंसं. हे बघा, हे बघा, हे बघा. ए रिंकल जा, रिंकल हे काय सूर मार. रिंकल सूर मार. विलाला आलोय आणि कुणाचं रक्त नाही गेलंय, असं कधी होईल का मित्रांनो? हे बघा डायरेक्ट चिम्मेश्वर विषय आहे जा. डायरेक्ट लिप्स वरती बघा सुजलाय, सुजलाय. हा हे बघा, हे बघा लागलाय. जास्त नाही पण कमी आहे. आता बर्फ लावतोय. गर्लफ्रेंडची कमी आहे, गर्लफ्रेंडची कमी आहे, कमी आहे आम्हाला यार. गर्लफ्रेंडची कमी आहे. आम्ही ऊपर सोडतो. हो 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 हो. राहुल शेठ काय विषय, पाण्यामध्ये बिस्किट. ओके, चाय नाही ना मित्रांनो. सकाळची चाय आलेली आहे आणि चाय वाटायची आता. डॉली चायवाली, डॉली चायवाली, डॉली चायवाली.
लॉली लॉली चायवाली. आणि गरमागरम चहा ह्या अशा वातावरणामध्ये एकच नंबर. बघा सगळे आले बघा, कसे सगळे आले बघा चायच्या शोधामध्ये. या वातावरणामध्ये मित्रांनो अशी गरमागरम चाय एकच नंबर चुकून आहे बघा. थंडीने कुडकुडतोय आणि त्यासोबत ही चाय. हा एकच नंबर. थंडीमध्ये चाय ह्याचं दुःख वेगळंच आहे मित्रांनो. हे ब्रो कशी फिलिंग आहे? चाय पितोय, कसं वाटतंय? चाय पच्ची लागते. अरे बिस्किट खाल्ले अगोदरच आम्ही बिस्किट खाऊन घेतले त्यामुळे. सो मित्रांनो बघा स्विमिंग ग्लासेस घातलेले आहेत आपण जरा. तर स्विमिंग तर थोडीफार येते पण आता पाण्याखाली जाऊन पाण्यात चेक करूया कसं दिसतं. डोळ्यात पाणी जात नाही यामध्ये. चला आपण बघूया. सो गाईज आता आपण पाण्यात उतरलोय. हा आणि बघा डायरेक्ट न घाबरता मित्रांनो तू उडी मारते. काल पण तुम्हाला दाखवला. खूप एन्जॉय करते. शार्वी हाय. आमचा पण ब्लॉग घे काका. हो ती बघा फुल एन्जॉय करते. ए चिटिंग काय विषय आहे? हा काहीतरी विषय आहे बघा. गुपचूप मध्ये विषय आहे काहीतरी. हा बघा विषय हो एक ट्रायल ध्रुवल एक अपने लिए भी. हे बघा मित्रांनो एकटीच पोहते. हिच्या जोडीला पण कोण नाही आणि काही टेन्शन नाही कारण काही पूर्ण पोहते. हे बघा जा शाहू जा. दाखव कसा स्विमिंग बघा शिकतोय. हो हात पाठी घे. अरे तसे नाही तू मागे जा. हा बघा पोहतोय. नवीन स्टाइल पोहायची एक नंबर. गाइस देख सकते हैं कितना पानी है. इतने घने पानी में हम तैर रहे हैं. वाह बघा मित्रांनो खूप मजा येते. पाणी थंड आहे. मी ॲक्च्युली फोनचा रिस्क नाही घेत नाही तर तुम्हाला पाण्यात पण नेऊन दाखवला असता. बट आपल्याला फोन जास्त दिवस टिकवायचा आहे. लास्ट टाइम आपला भाऊ अंकुदा त्याने फोन टाकला होता पाण्यामध्ये आणि जरा विषय गंभीर झालेला त्यामुळे मी टाकत नाही. बघा ती कशी पोहते आहे पाण्यामध्ये. चल रेडी गोलांटी उडी. हे बघा तो बघा मित्रांनो पाय वरती काढतो. अक्षय पाय वरती कर ना. अक्षय पाय वरती. हा बघा मित्रांनो हा बघा पाण्यात तुम्ही असं राहू शकता काय बघा. जलसमाधी हा बघा एकदम कर ध्रुवल ट्राय करतोय बघा मित्रांनो. नाही पाय नाही हलवायचे. तू प्रॉपर भाई तू एक नंबर आहे. काम डोकं आपटशील. कुठे चल शाबाश. हे काय देत आहे? जायची उडी फेमस.
चला 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 शबाश शबाश हा चल 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 एक नंबर आहे. एकच नंबर ओ हो ओ हो ओ हो. WWF आपला विनेश दा इथे कुठला तर त्याचा सिग्नेचर मूव्ह देतो इथे अंकुश कासार यांना बघूया. रेडी हा मित्रांनो विनेश दा आणि त्याची दोन मुलं तनिष आणि सिराज बघा दोघ जण बाप बेटे दोघांनी सगळे बघूया आता काय मूव्ह देतात. एन्जॉयमेंट तिघांचे टी शर्ट पण सेम आहे. ओ पहिल्यांदा दृश्य बघायला भेटला असेल की मुलांनी वडिलांना फेकलेला आहे पाण्यामध्ये. मित्रांनो बघा सकाळचा नाश्ता आहे आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये बुर्जी पाव आणि मिसळ पाव असे दोन ऑप्शन आहेत बघा. पाव आणि सगळेजण बसलेत नाश्ता करायला बघा. बुर्जी पाव आणि सोबत मिसळ पाव. मिसळ पाव खाल्ली तू? बुर्जी पाव नाही खाल्ली? ओके तुम्ही काय खाल्लं? बुर्जी पाव मिसळ बुर्जी पाव. या मित्रांनो नाश्ता करायला बघा आपण दोन्ही घेतले. बुर्जी पण घेतली आहे मिसळ पण घेतली आहे पाव पण सर्वे तोडायची बातचीत आता. हा ना बिना कांदा टोमॅटोची. ओके मित्रांनो आता अजून एक मजेशीर गेम खेळतोय आम्ही. कॉईन शोधायचा. आता 10 कॉईन टाकतोय. 2 टीम पाडल्यात बघा. एक टीम इथे आहे एक टीम इथे आहे. त्यांचे चान्स झाले. आता आपल्या टीमचा चान्स आहे की 10 कॉईन आम्ही या पूलमध्ये टाकणार आणि ते शोधायचे जिकडे तिकडे टाकणार ते. या लोकांनी 8 शोधलेत 3 मिनिटामध्ये. तर आम्हाला आता 7 शोधलेत 3 मिनिटामध्ये. तर आता आम्हाला 3 मिनिटामध्ये किंवा त्याच्या कमी मिनिटामध्ये त्याच्यापेक्षा जास्त शोधायचे. तर बघूया आपली इथे टीम लगान रेडी आहे आणि आता हे लोक आहेत. ठीक आहे आता आपला बघा दादा कॉईन टाकतोय. दादा टाक कॉईन टाक दादा. दादा कॉईन टाक कॉईन टाक. नाही मी नाही सांगणार मी नाही. बघा सगळे एवढ्या मोठ्या पूलमध्ये कॉईन टाकलेत मित्रांनो. आता ते शोधायचे आहेत. रेडी झाले झाले झाले. चला बघा आता सगळी टीम सुटेल. हे बघा हे बघा हे बघा गेले 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 सर्व गेले. आता बघूया कुणाला भेटतं पहिला कॉईन. पहिला कॉईन कुणाला भेटतोय बघूया. टाइम लावलाय लावलाय. हा बघूया कुणाला भेटतोय. बघूया कुणाला भेटतोय. भेटला भेटला पहिला भेटला. बघा इथे काढलेला आहे पप्पू दादाने. पहिला काढलेला आहे. पहिला कॉईन काढलेला आहे पप्पू दादाने. एक नंबर. चला तर मित्रांनो आता मी पण जातो आणि आता मी पण पाण्यामध्ये जातो आणि बघूया मला पण काय शोधता येतंय काय. बघूया पोहायला कमी येतं पण नक्की प्रयत्न करेन कॉईन शोधायचा. चला जाऊया. मित्रांनो पहिला रिझल्ट असा होता की आमची टीम हारली आहे. समोरच्या टीमने 7 कॉईन काढले होते आणि आम्ही फक्त 4 काढले. त्यामुळे यांची ध्रुवल यांची टीम जिंकली आहे. आम्ही जिंकलोय. हो ध्रुवल यांची टीम जिंकली आणि आम्ही हारलोय. पण ठीक आहे आता परत प्लॅनिंग आहे गाईस. दुसरा राऊंड जिंकायचा आहे. दुसरा राऊंड जिंकायचा आपल्याला. नाव खराब करतो. अरे मग काढा नाव. तुम्ही खराब करते हो काढत नाही. ठीक आहे चला हे आता काढायचा अक्षय. नमस्कार मित्रांनो. तर बघा आत्ताच पाण्यातून वगैरे बाहेर वगैरे निघालो आहे. खूप वेळ पाण्यात होतो. मजा मस्ती केली. पण काही आपले हौशी कलाकार आहेत. हे बघा इकडे हे बघा हे जे की ह्यांचं मन अजून भरलेलं नाही. पैसा वसूल फुल करतात. मी जस्ट आंघोळ वगैरे करून आलो. क्लोरीनमुळे थोडा काळा वगैरे दिसतोय बऱ्यापैकी पण ठीक आहे. आता पावसाने बघा परत वातावरण केलेलं आहे. सावली पडले मग अशी ऊन पाऊस होता आणि आता झालंय. ते लोक कधी येतील काय माहिती. विचारून बघूया. आता थोड्या वेळाने जेवणाचा कार्यक्रम करायचा आणि मग फोटो वगैरे काढून निघायचा. बघा या पिकनिकची शेवटची उडी हे लोक सगळे घेत आहेत. अच्छा बाकी आहे अजून. अच्छा ओके माझ्या ब्लॉगसाठी शेवटची. मग ठीक आहे आता बघूया आणि सगळेजण सूर मारतात. 1 2 3. बघा ध्रुवल पुढे आहे.
ध्रुवल गेला. सौरभ हो आलाय हौसी कलाकार एक बघा. राहुल शेठ सर्वात मागून. चला दोघ जण एक साथ. राहुल आणि रामदास दा आहेत. बघूया कोण येते. लगेच आले. चला तर मग मित्रांनो मस्तपैकी आता जरा जेवूया. जेवणाचा कार्यक्रम करूया आणि मग फोटो बिटो काढू थोडे आणि मग डायरेक्ट परतीचा प्रवास करू आपण. मजा आली. आवाज बसला बघा ओरडून पण ठीक आहे. मजा मस्ती केली आहे. आता जेवणाला बघूया. दुपारच्या जेवणाला काय. रात्रीचं जेवण तर जाम भारी होतं. स्टार्टर वगैरे पण खूप छान होतं. तुम्ही बघितलं. आता बघूया दुपारच्या जेवणामध्ये काय आहे. ठीक आहे चला तर मग भेटूया डायरेक्ट आता किचनमध्ये. बघा जेवणाचा विषय. पप्पूदा काय होता आज जेवायला. आता काय होतं दुपारचं. एक नंबर आहे चिकनचा रस्सा. अच्छा चिकन रस्सा आहे का. अच्छा नॉनव्हेज. आणि चिकन सुक्का आहे. चिकन सुक्का. ओके व्हेजवाला कोण नाही वाटतं. व्हेजवाल्यांना भेटू दे मला. ओके व्हेजवाल्यांना काय आहे. भेंडी आणि पनीर. अच्छा पनीर आणि डाळ. ओके आणि स्वीटमध्ये काय आहे. जिलेबी आहे ना. सगळ्यांची आवडती जिलेबी. चला जेवूया. बघा राईस आहे. चिकन सुक्का आहे. चिकन रस्सा आहे मला वाटतं. बाकी व्हेजवाल्यांचं वेगळं आहे. तर मित्रांनो जशी की तुम्ही बघितलात आपली ही सगळी ट्रिप होती जी कोणी प्लॅन केली होती. तर त्यामागे हे सर्वजण होते की बरेच दिवस तो फार्म ढूंढणं आम्ही म्हणजे बोलतात ना की आम्ही 10-15 दिवसाच्या अगोदरच हा फार्म बुक केला होता. त्यामुळे भेटणं खूप हे होतं आणि त्यासाठी ही सगळी गँग. कसं काय बोलाल तुम्ही. मॅनेजमेंटचं काम हातात घेऊ नका. नाही पण हॉटेलबद्दल आपल्या ह्या फार्म बद्दल कसा रिव्ह्यू देईल काय. फुल टू धमाल फुल टू धमालला आवडला ना सर्वांना. आउटस्टँडिंग. पण बुकिंग करताना दोघांची जिरली ना. दोघा माणसाची जिरलेली आहे. त्यामुळे कधी कोणी पुढाकार घेऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे. हे म्हणणं आहे आमचं. पुढाकार घेऊ नका नाही तर तुमची पण अशी जिरेल. तर मित्रांनो बघा आता शेवटचा आपले क्षण काही राहिले पिकनिकचे. सगळेजण तयार होऊन आलेत. आता जातोय आम्ही आपापल्या घरी. तर मित्रांनो कशी वाटली ट्रिप. आवडली ना सर्वांना. हो आता परत पुढच्या पावसाळ्यात येणार ना सर्व. हो नक्की येणार. तो पक्का नक्की जाऊ. तर सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल ही करतो. जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो काय करायचं आहे. हा नक्की. आता हे पण बोलत तुम्ही पण लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. टेक केअर. बाय.